स्वागतम सुस्वागतम। चिरंजीव माधव आणि चिरंजीवी सौभाग्यकांक्षी दिव्या या उमेदांचा नवसंसार वेदिकेचा हा पदार्पणाचा प्रारंभ सोहळा। या नवसंसार वेदीवर नृत्य करण्यास निघालेल्या पिंपीच्या पाखरांना शुभेच्छा सदिच्छा शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण दोन्ही परिवाराशी असणारा भावनिक स्नेह घेऊन श्री यशच्या सुंदर अशा या पॅलेसमध्ये स्थानापन्न होत आहात। आलेल्या सर्व पाहुण्यांचं दोन्ही परिवाराच्या वतीने मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो। संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला, संस्कृतीची रीत अशी की सदैव तत्पर आतिथ्याला, काही सिद्धीच्या मानकऱ्यांना शब्दफुलेही स्वागताला, शब्दफुलेही स्वागताला। आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्नेहजनांचं गुणीजनांचं माता भगिनींचं लेकीबाईंचं विविध क्षेत्रात कार्यकर्तृत्व करणाऱ्या नेतृत्वाचं ताटे देशमुख आणि देवरकर पाटील परिवाराच्या वतीने शब्दसोहाराने मनस्वी सहर्षात स्वागत करीत आहोत। शब्दांचे गुण धरून शब्दांच्या वारीला, शब्दांचे गुण धरून शब्दांच्या वारीला शब्द करीत स्वागत पाहुण्यांच्या स्वारीला। ताटे देशमुख आणि देवरकर पाटील परिवाराचा हा मांगल्यमय विवाह सोहळा। या सोहळ्याचं खरं वैशिष्ट्य काय तर तुम्हा सर्वांची उपस्थितीचा हा अनमोल ठेवा घेऊन आपण सर्वजण तर पंढरपूर अर्थातच महाराष्ट्राची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते आणि अशा या आध्यात्मिक शहरामध्ये मराठमोळ्या वातावरणामध्ये सप्तपदीच्या प्रदक्षिणेने हा विवाह सोहळा तुम्हा आम्हा सर्वांच्या साक्षीने संपन्न होणार आहे आणि अशा या शुभ क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण साक्षीदार। म्हणूनच असं म्हणतात की आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी, आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नगरी। जेव्हा नव्हते चरण तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हती गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा। चंद्रभागेची तटी पंढरी गोमती, तर अख्ख्या मानवतेला, मानव जातीला मानवतेचा संदेश देणारी पुण्य पावन नगरी अर्थातच पंढरी नगरी। अशा या आध्यात्मिक पंढरी नगरीमध्ये ताटे देशमुख आणि देवरकर पाटील परिवाराचा हा मांगल्यमय सोहळा श्रीच्या सुंदर अशा दालनामध्ये तो संपन्न होणार आहे आणि या वधूवरांना शुभेच्छा सदिच्छा शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण विविध स्तरातून या श्रीच्या सुंदर अशा दालनामध्ये स्थानापन्न होत आहात। आलेल्या सर्वांचं दोन्ही परिवाराच्या वतीने मी